मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 58 कोटी रुपयांचा पीक विमा जो मंजूर झालेला होता, त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याला सुरुवात देखील झालेली आहे। आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये 2-4 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ होता, त्यामध्ये आपण कोणत्या तालुक्यातील कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत आणि त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याला सुरुवात होणार आहे अशी छोटीशी अपडेट घेतली होती। त्या अंतर्गत मित्रांनो, आता या ज्या जिल्ह्यातील जे शेतकरी होते, पात्र शेतकरी ज्यांचे कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण झालेले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत आणि जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती हेक्टर मदत मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी फक्त 3 लाख रुपयाचा विमा हा मंजूर करण्यात आलेला होता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र संताप दिसून आला आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी निधीची वाढ करण्यात आली आणि 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला। तर जवळपास कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जे 58 कोटी रुपयांचा जे निधी आहे त्या अंतर्गत जवळपास 24 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे 34 कोटी रुपये जमा करण्याचं काम हे प्रोसेसिंगमध्ये आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। परंतु मित्रांनो, खरं तर नाशिक जिल्ह्यातून काही शेतकरी सोडले, तुरळक शेतकरी सोडले, तर असे बरेच शेतकरी आहेत अद्यापही त्यांचं जे कृषी विभागाचं म्हणणं आहे जे 24 कोटी रुपये वितरित झालेले आहेत, तर परंतु मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर या 24 कोटीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या नाहीत। काही शेतकऱ्यांच्या ज्या रकमा वितरित झालेल्या आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत। जवळपास 34 कोटी रुपये हे प्रोसेसिंगला आहेत आणि ते सुद्धा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं तसं त्यांच्या खात्यावर हे रकमा वितरित होणं सुरू आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। जवळपास मित्रांनो, नांदगाव तालुक्यातील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्येच माहिती घेतली होती की बाबा नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 12,000 रुपये हे वितरित झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 29,000 रुपये हे वितरित झालेले आहेत। आता मित्रांनो, पिकावाईज आपण ही माहिती घेत नाही आहेत, आपण हेक्टरी किती रुपये रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती घेत आहोत। ज्या अंतर्गत मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं नाशिक जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांचं सोयाबीनसुद्धा आहे, काही शेतकऱ्यांचं कापूससुद्धा आहे, काही शेतकऱ्यांचं कांदा पीकसुद्धा होतं। तर मित्रांनो, त्यांचं जे पीक आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। आता बघायचं झालं तर मित्रांनो, सटाणा तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात कांदा पीक घेतलं जातं, तसं सटाणा तालुक्यातील जे कांदा पीक उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत। जवळपास 30 ते 35,000 रुपये हेक्टरी या रकमा कांदा पिकासाठी त्यांना वितरित झालेल्या आहेत। तर नाशिक जिल्ह्यातून तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हेक्टरी किती रुपये रकमा वितरित झालेल्या आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होण्यास मदत होईल। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो नाशिक जिल्ह्याविषयी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। धन्यवाद।